आलेला आहे, याला नाही नाव ठेवू शकत आपण. यादी टाकलेलं आहे. चला, ऊनही खूप झालेलं आहे कारण ऐन पावसाच्या शेवटच्या टप्प्यात आमचं लग्न झालं होतं. सीझनवर पावसाळ्यातच लग्न झालं आणि तेव्हा आंब्याचं फुल सीझन होतं. नमस्कार मित्रांनो, तर कसे काय मजेत असणार. स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि वंशू इकडे नमस्कार कर. नमस्कार. मग वंशू, जेवण केलं तू? हो का. इकडे तुझं काय चालू आहे का? काहीच नाही, स्वयंपाक करायचा आहे. आणि म्हणूनच काय बापा वेणी घातली, बुच्ची केली म्हणून तयार. काय कायच्यात पर्स? हे मीच आणलं वाटतं म्हणून पर्स. हो का? पप्पाने आणली ते सामान ते तसं पप्पाने आणले म्हणून ती बुच्ची मस्त घातली म्हणून छान छान बोलते असं म्हणतात. नमस्कार कर. नमस्कार सर्वांना म्हणा गुड मॉर्निंग. तू कसं घेत असतो व्हिडिओ? स्वागत आहे म्हणा आमच्या चॅनल मध्ये. म्हणून खूप मस्त बोलते, पण ते आज थोडस लाजत आहे. आणि झाला स्वयंपाक? झाला तुझा? राहिला? काय करताय? काय करत आहे? स्वयंपाक कणिक भिजवली, वरण भात. भाजी काय? वांगी. वांग्याची भाजी. अरे बापरे, ठीक आहे. एक दिवस वांग्याचा, सर्वच भाज्या वेगवेगळ्या खावं लागते कधी कधी. काय करायचं रोज? वांग्याची भाजी लग्नाच्या पंक्तीसारखी होत नाही. पंक्तीतलीच भाजी चांगली असते. वांग्याची भाजी, आणखी वरण भात पोळी. थांब. तर मित्रांनो, इकडे मस्तपैकी जे आहे पापड्या वगैरे वाळू घातलेल्या आहे आईनं. हे बघा, चांगल्या आहेत आहे. आणि इकडच्या पापड्या चांगल्या आल्या असं म्हणणं आहे. आणि इकडच्या पापड्या बघू दे, चांगल्या आल्या, पण हे वाळायचे आहेत बरोबर. साऱ्या चांगल्या आहेत. असं आहे का? थोडस पातळ झालं असं म्हणणं आहे. नाही, ते चांगलं. आणि जेवढं पातळ असलं तेवढं पतल्या होतात. आणि पतल्या तळल्यानंतर चांगलं लागतात भाजल्या. हे भाजून खायचे आहे का तळून खायचे आहे? भाजायचे आहे. तर रस्सा आहे मस्तपैकी चालू व्हायचं. आणि ऊन बघा, एवढं ऊन आहे. एवढ्या उन्हातनी वाळू घालणं म्हणजे सोपं नाही आहे. हां, फटाफटा घालायचे, हिशोबानं करावं लागते. आणि कसं काटोर कुटोर खाले असलं तर वेगळं वाटते. मस्त आहेत पण हे का छान आलेलं आहे. आणि सकाळपासून तेच चालू असते आता उन्हाळ्याचं. पापड्या कुरवड्या थोडस जे आहे ते पापड्या वगैरे केल्या, पण ते पातळ झाल्या. पहिला पण चांगला झाला. असं आहे. पहिला शिजवलेलं चांगलं झालं, हे जसं पातळ झालं. पण हे होते चांगले, चांगले होते ते बी. हो का? पातळ होते जसे. ठीक आहे. फक्त जे आहे जागामुळे कसं झालं, व्यवस्थित घट्ट नाही आला आणि गुलगुल झाल्याने ते तिरप्या तारप्या झाल्या. पण ते तोडल्याच्या नंतर होतात व्यवस्थित. तुकडे पण लवकर पडतात. पूर्ण झालेला असं वाळू वगैरे घालणं. आणि ऊन खूप झालेलं खाली. चल, ऊन लागेल आणखी. ते नंतर घेता येते संध्याकाळी तोडून, जसे लागले तसे. ठीक आहे. थोडंसं पाणी सुकलं आणखी. नाही, म्हणजे सुकल्याच्या नंतर जे आहे ते आणखी घट्ट होतील. थोडंसं जमा केलं त्याला. तर सध्या असं चालू आहे. पूर्ण पापड्या जे आहे ते गरम असल्यामुळे आणि पन्नी पातळ असल्यामुळे, पातळ झाल्यामुळे इकडे तिकडे पांगत आहेत थोडंसं. आणि हे छान आलेलं आहे, याला नाही नाव ठेवू शकत आपण. यादी टाकलेलं आहे. चला, ऊनही खूप झालेलं आहे. आणि बरेच जण म्हणतात आमचं कसं बघा, शेत इकडे हिरवगार होता, ऊस वगैरे होता. सर्व जे उन्हाळ्याच्या ना सुकलेलं आहे, कारण पिकं वगैरे पूर्ण काढलेलं आहे यातले. इकडे हरभरा, त्यानंतर ऊस आणि मस्त झाडं आहेत. वातावरण बघा, तिकडे धरण आहे छोटंसं, त्याला पाणी वगैरे आहे थोडंसं, कारण एवढं वर्ष पुरतं याचं. पावसाळ्यात परत धरण भरून जाते. बऱ्यापैकी आहे. पूर्ण गावाला पाणी त्याचं. जनावरं जे आहेत पूर्ण ढोरं त्याच्यावरती पाणी पितात. बोर वगैरे आहेतच गावामध्ये तशा भरपूर. बघा असं सर्व आहे असं गाव छानसं. चौकून झाडं आहेत मस्तपैकी. चला, खूप ऊन झालेलं आहे, जायचं आता घरी. म्हणजे खाली माडीवरून. बाप्पा 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 बाप्पा,
ऊन डेंजर आहे. चला आता खाली जायचं आहे. आणि इकडं जे आहे आपल्या इकडे आवाज येते बऱ्याच वेळा, तर हे घराचं बांधकाम चालू आहे दादाच्या घराचं. आणि असं सध्या ते गड्डे वगैरे खाणून कॉलम वगैरे टाकून भरतीपर्यंत लेवल केलेलं आहे. जो त्याचं बांधकाम झालेलं आहे. आता याच्यानंतर वरचं राहणार आहे. इथपर्यंत सध्या बांधकाम वगैरे. तर मित्रांनो आत्ताच मार्केटमधून आलेलं आहे. म्हणजे आमचा आठवडी बाजार असते ना, त्यामधून कसं आहे आठवड्याचा जो भाजीपाला वगैरे सर्व घेऊन यावं लागते. आणि रविवारी असते ना, रविवारचा असते आमचा आठवडी बाजार. पण यावेळेस गुरुवारी असते. हिच्या आधी जे माहेर होतं राधिकाचं तिथं गुरुवारला होता. तर मग बाजार वगैरे झाला. आणि कसं आणखी बघितलेलं नाही आहे. तिकडचा नाही बघितला, इकडचा नाही बघितला आहे ना. तिकडचा आणखी नाही बघितला. तिकडचा पण नाही बघितला, इकडचा पण बघितला नाही आणखी. तर आज बाजूचे सर्व केलेलं आहे. पण नुकतेच आमच्या घरी येणार आहे आता पाहुणे. पाहुणे कोण कोण आलेले कोण? तर राधिकाचा मावस देर म्हणजेच माझा मावस भाऊ आणि माम भाऊ दोघंजण येणार आहे. नयन आणि सोनू दोघंजण आलेले आहेत. येऊ राहिले तिकडे घरी येण्यातच आहे. त्याचं तयार वगैरे चालू आहे. असं काहीतरी कारण फोन आला त्याचा जेव्हा बाजारात होतं मी घेणार आहे म्हणून. असं चालू सध्या. आणि आज भाजीपाला वगैरे सर्व झालेला आहे व्यवस्थित लावणं. दाखवला असता पण सर्व आपापल्या जागेवर बसलेलं आहे. कारण फ्रीजमधलं सामान फ्रीजमध्ये आणि व्यवस्थित ठेवून द्यावं लागते ना. असं सध्या तयार चालू आहे. मग तयार केली तू मस्तपैकी. हो तयारी केली. काय करणार आज विशेष उन्हाळ्याचं? आंब्याचा रस करणार आहे. रस आमरस वेगळा, रस वेगळा. आंब्याचा रस वेगळा. हिंदीत त्याला आमरस म्हणतो. आमरस रस आपल्याकडे ठीक आहे. आपण डायरेक्ट रस म्हणतो. पिकलेल्या आंब्याचा असला तर रस आणि कच्च्या आंब्याचा असला तर आमरस. हो. तर असं चालू असते पाहुणचार वगैरे करण्यासाठी. काय करताय मग? आंब्याचा रस, आमरस आणि पुरी. ठीक आहे, जे काही असेल ते. पोळी करतात कोणी. तर मस्तपैकी आज आमरस होणार आहे. आणि उन्हाळ्यातला आमरस आणि पहिला मतलब चालते. कारण खरी मजा जेव्हा पाहुण्यासोबत खातो तेव्हाच पाहुणचाराची असते आणि आमरसाची असते. सर्व रसाची तयारी चालू इकडं मस्तपैकी. आणि सोबत राधिका पण आहे इकडं तयारी करायला. मग हो फटाफट करावं लागते. आणि लग्नानंतर पहिल्यांदा आमरस इकडचे 2-3 झाले. कारण ऐन पावसाच्या शेवटच्या टप्प्यात आमचं लग्न झालं होतं. सीझनवर पावसाळ्यातच लग्न झालं. आणि तेव्हा आंब्याचं फुल सीझन होतं. त्याच्यामुळे जे आहे ते सर्व दुसऱ्यांदाच होत आहे. पहिला काही असा आमरस नाही आहे. पण तरी म्हणू शकतो की बा या वर्षातला पहिला आमरस आमचा. कोणत्या आंबे? ते नाही केसर आंबे आहे. केसर म्हणतात. आणि मस्तपैकी रस चालू आहे इकडे आईचा. तू करून नाही लागत? मिक्सरमधून काढू लागतं. तर भांड्याची तयारी वगैरे चालू आहे इकडे मिक्सरमधून काढण्यासाठी. हो थोडं काढायचं आहे म्हणून का चालते. मिक्सरचं भांडं लहान मोठं घेतलं तरी चालते. तर असा आहे पहिला आंब्याचा रस आमचा या वर्षातला. तर नक्की खायला आहे तुम्ही पण. हो सध्या चाले ना. का तिकडे घरी होते पहिलं? बाहेरून आलो आणि बाहेर गेलो तर शेतामध्ये. हां शेत पहिले पवन गेले. ॲक्च्युली दुसरा भाऊ जे आहे योगेश तो सोबत गेला होता त्याच्यामुळे ते शेतात गेले होते. आणि इकडं नयन पण आलेला आहे. अरे इकडं मित्रा काय व्हिडिओमध्ये थोडंसं वेगळं वाटते त्याला पण काही नाही सहज आहे. मग हो आतमध्ये घ्यायचं आहे ना. सर्व तयारी चालू आहे आपली ऑलरेडी. फक्त स्वागत करताय व्हिडिओ घेत आहे. चला पाहुणे पाहून घेतले असेल तुम्ही. याच्या आधी आपल्या लग्नातच दिसले होते. लग्नानंतर डायरेक्ट आता घरी आलेले.
पाहुणचार सर्व तयार आहे पण जेवायला तयार नाही आहेत. जेवण केलेलं नाही आम्ही, त्या कारणाने आम्ही जेवण कॅन्सल जेवण कॅन्सल केलं. केलं. तसं सध्या पाहुणचार जे आहे याला घाई आहे थोडासा, आणि सोनूची ड्युटी पण आहे. ड्युटी म्हणजे सोलर प्लांट आहे ना, तेच असते ना, काय असते एक्झॅक्ट, सोलर प्लॅन तर तिकडं जॉब वगैरे राहते, त्याच्यामुळे थोडंसं त्याचा ड्युटीचा प्रॉब्लेम आहे आणि लवकर जायचं आहे, त्याच्यामुळे तो म्हणता की मी जेवण वगैरे नाही करणार, पुढच्या वेळेस करणार. आणि नाईनचं पण तेच चालू आहे, सोबत आलेलं आहे आणि जेवण वगैरे केलं दुपारचं, पण आता जे आहे घरीच करणार. चला मित्रांनो, असं आहे सर्व तयारी आजची.